नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात आपला विदर्भ लाईव्ह। बुलढाण्याच्या मयुरी बुडुकले हिचा 10 मे रोजी जळगावच्या खानदेश येथील गौरव ठोसर याच्याशी विवाह झाला होता। मात्र लग्नाच्या 4 महिन्यानंतर मयुरीचा मृत्यू झाला। तिने आत्महत्या केल्याचं सासरकडच्या लोकांकडून दाखवण्याचा प्रयत्न झालाय। मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं भावना माहेरेकडील नातेवाईकांनी व्यक्त केलं आहे। मयुरीच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या। माझं असं म्हणणं आहे की या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझी मुलगी त्यांनी मारून टाकली साहेब, बस ती फाशी घ्यासारखी नव्हती, सुशिक्षित होती तिने कोणती गोष्ट आम्हाला सांगितली असते, अचानक तिच्यावर हल्ला करून मारून टाकली। तिच्या देरापासून तिला धोका होता। आमची मागणी अशी आहे की त्यांना फाशी शिक्षा या जन्मठेप झालीच पाहिजे। मुख्यमंत्र्यांना लक्ष घातली पाहिजे। पंचनामा न करता त्यांनी सरकारी दवाखान्यात हॉस्पिटलला हलवली बॉडी, पोलीस मॅनेज केले होते तिथून। काय आता मागणी आहे तुमची, काय सांगाल आज तुमच्या मुलीसोबत असा हे प्रकार घडलाय का? आमची एकच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। अशी नराधम जगामध्ये राहायला नकोच आणि हुंडाबळी हे बंद झालीच पाहिजे। अशा नराधमाला जगण्याचा काहीच अधिकार नाही। किती दिवस झाले लग्न फक्त 4 महिने होऊन त्यांनी अशी दशा केली माझ्या मुलीची। तो छळ हे नसून त्यांनी हत्याच केली माझ्या मुलीची। असे नराधम या जगामध्ये नकोच। आज हा जो मोर्चा निघालेला आहे, काय सांगाल? तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे। मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा, आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता। त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच, ही एक हत्याच आहे। यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक आहे तो कायम राहिला पाहिजे। हे समाजामध्ये मोकळे सुटायला नको, जेणेकरून कायद्याची भीती राहील, असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बळी पुन्हा जाणार नाही। काय मागणी आता आमची हीच मागणी आहे की पहिली गोष्ट तर त्या लोकांनी पंचनामा न करता ते शरीर खाली उतरवलंय। तिला कोणीच बघितलेलं नाही की तिने आत्महत्या केलेली आहे, तिने फाशी घेतलेली आहे, तर त्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी।